जेपी स्पोर्ट्स पाचापूर संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. कोणत्या प्रकारचा वेळ दवडून देऊ नका. दोन जेपी स्पोर्ट्स पाचापूर संघाचा विचार केला तर मात्र प्रथमतः आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र स्वीकारलाय. सन्माननीय रोहितजी भोईर यांचा हा संघ मात्र खेळताना दिसतोय. विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पाचापूर यांचा हा संघ मात्र आपल्याला खेळताना दिसेल. त्याचबरोबर अपोजिट टीम जर आपण पाहिली तर सुधीर दादा 9181 हा संघ मात्र सन्माननीय ज्ञानेश्वर पष्टे साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण यांचा हा संघ या ठिकाणी मात्र खेळताना दिसेल. सन्माननीय तानाजी भोईर साहेब एक ज्येष्ठ समाजसेवक एक ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी मात्र ट्रॉफीज देखील येत आहेत. ज्या प्रेक्षणीय मॅच करिता मात्र ट्रॉफी आहे. दाबाड विभाग विपक्ष आघाई विभाग त्याकरिता मात्र ट्रॉफी मला या ठिकाणी पुरस्कृत झाली आहे आणि ती ट्रॉफी या मंचावरती मात्र आणली जाते. अनेक प्रेक्षक मात्र पाईपलाईन वरून आनंद घेत आहेत आणि आमचे मित्र अमोल जाधव देखील या स्पर्धेचा आनंद पाईपलाईन वरती बसून अगदी घेत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. अमोल जाधव या स्पर्धेकरिता आपण देखील खूप मेहनत घेतली आहे. जातोय मॅच कडे. ज्या ठिकाणी मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन सागर आणि जितेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सचिन पाटील चाणे आपण या ठिकाणी संपर्क साधा. सचिनला सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिला जेबी पाचापूर संघाकडून आपण गोलंदाज पाहतोय. योगेश कालच्या दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती परंतु आजचा दिवस जेबी पाचापूर संघासाठी मात्र निर्माण होईल का? कारण 4 सामने या संघाने गमावलेत आणि अजून देखील त्यांना संधी आहे. जर काही 3 सामने इथून पुढे मात्र त्याने जिंकले तर एक संधी निर्माण होऊ शकेल परंतु त्यासाठी त्यांना मात्र परिकष्ट करावी लागेल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल सागर पाटील मॅन फ्रॉम दलोंडे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जितेश पष्टे संघाचा संघनायक. सामन्याला प्रारंभ पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली आणि मोठा मासा गळायला लागतोय. बॅट्समन सागर पाटील बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच सुधीर दादा 9181 संघाचे संघमालक सन्माननीय ज्ञानेश्वर गुरुनाथ पष्टे साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण त्यांच्या समवेत गणेशजी म्हसकर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं. त्यांचं व्यासपीठावरती मात्र आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय शैलेजी पष्टे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्याच चेंडूवरती मात्र एक मोठा हादरा बसतोय टीम सुधीर दादा 9181 या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन रोहित ठाकरे मॅन फ्रॉम खरिवली. मात्र या संघाचा विचार केला सुधीर दादा 9181 या संघाचा तर 4 सामन्यांपैकी 3 सामने मात्र जिंकलेत. एक सामना मात्र त्याने जेपी वॉरियर संघाविरुद्ध खेळत असताना मात्र गमावला. पहिल्या चेंडू वेळेस मात्र गडी बाद झाल्यानंतर एक शांतमय वातावरण आपण पाहतोय. कारण ज्या ज्या वेळेस तुमच्या पहिल्या चेंडूवरती विकेट जाते त्या वेळेस मात्र संघावरती एक दडपण निर्माण होत असतं
आणि आज जय गावळे यांनी मात्र सांगितले की आज स्वतः मी प्रयत्न करेन, कारण इथून पुढे देखील माझ्या संघाला संधी आहे आणि त्यासाठी मला काही करायला लागलं तरी चालेल, ही जिद्द मात्र त्यांनी आज राखली आहे. विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. षटकातील पुढील चेंडू योगेश, हाफ ट्रॅकर चेंडू होता, आपटून टाकला चेंडू, अतिरिक्त बाउन्स झाला. पंच स्वप्नील काबाडी सर यांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने मात्र संघाचा धावफलक ओपन होतं 1 या अंकावरती. 1 गडी बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण पाहायला मिळते आपल्याला सुधीर दादा 9181 या संघावरती, परंतु दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर फलंदाजीचं क्षेत्र त्यांचं मजबूत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जर योगेश, सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन रोहितला आपण पाहतोय. त्यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, मात्र खोदून काढला. त्यानंतर पहा या ठिकाणी थोडीशी चुकामुक पाहायला मिळाली. संधी निर्माण होती जेबी पचापूर संघासाठी दुसरा विकेट टिपण्याची, परंतु ती संधी मात्र या ठिकाणी गमावले. 1 धाबेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 2 या अंकावरती. पहिल्या षटकाचा मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे. गोलंदाज योगेश, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाच्या जोरावरती एक भरीव कामगिरी आपल्या टीम करिता करताना दिसत आहेत. परंतु कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं तर एक लेफ्ट हँड बॅट्समन एक राईट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. योगेश षटकातील पुढील चेंडू राईट मुहूर्त विकेटने सामना करेल जितेश फर्स्ट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सातत्याने एक चाणक्य पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी मात्र दिली जात नाहीये. फळकावरती धावा लागले तर मात्र या ठिकाणी पाहू शकाल 3 या अंकावरती मात्र सुरेख गोलंदाजी केली जाते. नाक्यावरती आहेस का? मला 2 समोसे पावा ना. हा चालेल, मग भूक लागली. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 या अंकावरती. एक चांगला स्ट्रोक आलाय रोहित ठाकरेच्या बॅट मधून. योगेश षटकातील पुढील चेंडू सामना करतोय रोहित. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय, उंची जास्त आहे मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडेल. निकेत गोरे चेंडू पर्यंत दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली अतिशय वेगानं. धावसंख्या 2 ने जाते पुढे, ती मात्र 9 या आकड्यावरती. 1 गडी बाद झाल्यानंतर ही स्थिती पाहतोय आपण टीम सुधीर दादा 9181 संघाची. पाच चेंडूचा मात्र खेळ झाला. अंतिम चेंडू शेष. योगेश पुन्हा एकदा सज्ज, सामना करेल रोहित. यावेळेस मात्र उडवला, उंची जास्त, पकडो कॅच, तो मॅच. झेल टिपण्याची संधी निर्माण आणि सुरेख झेल टिपला गेलाय. रोहित ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन. विकेट क्रमांक दुसरा जाईल 9 या आकड्यावरती. कम ऑन डीजे. पहिल्या षटकाचा मात्र खेळ समाप्त झाला आणि धावफळकावरती धावा लागले त्या मात्र 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या पाहतोय.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण पाहू शकाल. कांचा या नावाने मात्र ओळखलं जातं आणि कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्याने दाखवला होता. परंतु यावेळेस जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये सापडलाय. परंतु जोपर्यंत जितेश पैष्टे मैदानाच्या आतमध्ये राहील, जोपर्यंत जितेश पैष्टे मात्र खेळपट्टीवरती असेल, तोपर्यंत धोक्याची घंटा निश्चितपणाने अपोजिट संघासमोर असेल. जितेश पैष्टेची विकेट मात्र बहुमूल्य आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफळकावरती धावा आपण पाहू शकाल. 2 गाड्याच्या बदल्यामध्ये 9 या अंकावरती प्रथम फलंदाजी करत असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अद्वैत कांगारू 11 विपक्ष रोहित स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी सज्ज राहा. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपला टॉस केला जाईल. धावफळकावरती आपण धावा पाहू शकाल. 9 षटक क्रमांक दुसरं टाकण्याकरिता गोलंदाज राहुल भोईर मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. सन्माननीय रोहित स्पोर्टचे संघमालक सुरेश उतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र डिलिव्हर केला जाईल. पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने जाते. दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती. पहिला चेंडू आपण पाहिलं तर मात्र 1 धाव देऊन जातो हा चेंडू. षटक क्रमांक दुसरा आहे. जे बी पाचापूर संघाचा विचार केला तर मानसिक दृष्ट्या मात्र ढासळणं चुकीचं आहे, कारण त्यांना देखील संधी आहे. इथून पुढे मात्र 3 सामने जिंकले तर निश्चितपणाने त्यांना देखील संधी निर्माण होईल. हे मात्र लक्षात ठेवून मात्र खेळ दाखवावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राहुल भोईर सामना करेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. गुडलेन स्पॉटवर ते मात्र चेंडू फेकला आणि डॉट चेंडूची मात्र सांगता झाली आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय, फेकून दिलाय. स्टँड इन डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6. संघाने मात्र त्याला संधी दिली आणि संधीचं मात्र सुवर्ण करतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रतीक. धावसंख्या मात्र 6 ने जाऊन पुढे पोहोचते. ती मात्र 16 या आकड्यावरती. राहुल भोईर कमबॅक करेल का इथून पुढे, कारण सुरुवात मात्र त्यांनी चांगली केली होती. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हल्ला बोल केला जातो. पुन्हा एकदा फेकून दिला चेंडूला, परंतु उंची जास्त आणि निश्चितपणाने आपण पाहू शकाल षटकार येतोय. झेल तर टिपला होता, परंतु एक पाय सीमारेषा पलीकडे गेला आणि त्यानंतर आला प्रतीकच्या बॅट मधून दुसरा षटकार. कम ऑन डीजे. धावसंख्या आपण पाहू शकाल 22 वरती. एक धुवंदार फलंदाजी पाहायला मिळते. षटकार हायट्रिक मात्र पूर्ण होईल का या लीग मधली. प्रतीक काय फलंदाजी करतो, जबरदस्त. धावसंख्या पोहोचते ती मात्र तब्बल 22 या आकड्यावरती. यावेळेस मात्र परिवर्तन पाहायला मिळालं. चांगला चेंडूचा मात्र या ठिकाणी सांगता झाले. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेला राहुल भोईरच्या माध्यमातून. 4 षटकांचा आपण सामना पाहतो. यानंतरची होणारी मॅच अद्वैत कांगारू 11 विपक्षात रोहित स्पोर्ट असणार आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू मात्र हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव देऊन जाईल हा चेंडू. धावसंख्या 1 ने जातीय पुढे. ती मात्र खऱ्या अर्थानं 23 या आकड्यावरती.
दोन षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 23 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत धावा आल्या होत्या त्या मात्र 9 आणि षटक क्रमांक दुसरं टाकलं गेलं राहुलच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी मात्र 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 16 धावा आल्या आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 23 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक तिसरा टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. जबी पाचापूर संघाकडून संघाचे संघ मालक सन्माननीय रोहितजी भोईर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सन्माननीय ज्ञानेश्वर पष्टे साहेब यांचा संघ. मात्र कोण जिंकणार आणि कोण हारणार अस्तित्वाची लढाई आहे, कारण एक बाजूने मात्र जितेश पष्टे फलंदाजी करतायत, दुसऱ्या बाजूला मात्र चांगली साथ मिळते प्रतीकची. 4 पैकी 3 सामने मात्र जिंकलेत सुधीर दादा 9181 या संघानं. तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर रोहित स्पोर्ट्स संघाने 4 सामने मात्र गमावलेत आणि हा त्यांचा 5वा सामना आहे. शुभमवरती विश्वास दाखवलाय, परंतु अजून देखील वेळ गेली नाहीये, कारण क्रिकेटमध्ये म्हणतात की वेट अँड वॉच. तुम्ही मात्र चांगल्या वेळेचा मात्र वाट पहा, नक्कीच तुमचा विजय होईल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूला शॉर्ट ऑफ पुल पॉवरफुल पहिल्या सीमारेषेवरून जाईल चेंडू आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम सिक्सर. धन्यवाद प्रतीक. या ठिकाणी मात्र थांबायला तयार नाही, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण करताना दिसतोय. संख्या पोहोचते 29 या आकड्यावरती आणि प्रतीक पष्टेच्या बॅट मधून हा पण तिसरा षटकार पाहिला. खूप चांगल्या पद्धतीने मात्र फटकेबाजी करतोय. आतापर्यंत आपण त्याची गोलंदाजी पाहिली होती, परंतु फलंदाजीसाठी देखील अनुकूल आहे. राईट मोर द विकेटने षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिस टाइम झालाय त्या ठिकाणी, परंतु 1 धावा हा चेंडू मात्र निश्चितपणाने देऊन जाईल आणि धावसंख्या 1 ने जाते पुढे ते 30 या आकड्यावरती. धावसंख्या पोहोचते 30 वरती. आपण पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय प्रतीकच्या व्यक्तिगत आपण धावा पाहिल्या तर 19 धावांवरती मात्र खेळतोय. 3 षटकार मात्र त्याने ठोकलेत आतापर्यंत. मात्र ज्या कारणास्तव त्याला मात्र फलंदाजीला पाचारण केलं होतं त्या पद्धतीची फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज आपल्या रनअपवरती. ओव्हर द विकेटनं सामना करेल जितेश पष्टे. राईट मोर द विकेट षटकातील यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता जितेश पष्टेचा. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू 1+1. एकंदरीत 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन 2 ने पुढे पोहोचते ती 32 या अंकावरती. मात्र सुरुवात चांगली झाली होती. गोलंदाज योगेशने 2 मोहरे टिपले होते. पहिला बॅटर सागरला बाद केला, त्यानंतर आपण पाहिलं तर रोहितला देखील बाद केलं होतं. राईट मोर द विकेटने षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने जातीय पुढे ती मात्र 33 या आकड्यावरती. प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेकरिता खूप मोठे योगदान दिलंय. ज्यांना आम्ही स्कोरिंगसाठी बसवतो ते देखील आम्हाला सहकार्य करतायत. ज्यांना आम्ही आमंत्रित करतोय समालोचनाकरिता ते देखील समालोचन करतायत आणि ज्यांना आम्ही पंचांची भूमिका पार पाडायला सांगतोय ते देखील पार पाडतात. या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. हाफ ट्रॅकर चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. पकडो क्या जितो मॅच आणि झेल कोणी पकडलाय तर दीपेश भोईर.
देखील दीपेश भोईरने पकडला. अप्रतिम असा एफर्ट्स पाहून नक्कीच सिटी क्रिकेट मधला कोणताही संघ मालक त्याला उचलून घेऊन जाईल सहजरित्या. अशा पद्धतीचा झेल त्यानं टिपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 33 वरती 3 फलंदाज 3-3-3 म्हणजे अर्थातच क्रिस गेलचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर, मॅन फ्रॉम कांदळी. या फलंदाजाने देखील चालू हंगामामध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि आता मात्र त्याला या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे. जितेश पष्टे बाद झालाय. जबाबदारी आहे खांद्यावरती, कारण अजून देखील पाहिलं तर एक षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि शुभमने कमबॅक करून दिला आपल्या टीमला. 4 चेंडूचा मात्र खेळ झाला. अजून देखील 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. गणेश जाधव दाबाड कुठे असाल तर संपर्क साधा. यानंतरची मॅच आपली आहे. राईट अमोर द विकेटने षटकातील पुढील चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट अंपुल, परंतु त्या ठिकाणी सुरेख झेल टिपलाय. राहुल भोईरनं बाद केलाय राहुल भोईरला. कम ऑन डीजे. नक्कीच हायट्रिक वरती येऊन ठेपलाय गोलंदाज शुभम. शुभमला संधी आहे या लीग मधले हायट्रिक पूर्ण करण्याची. विकेट हायट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर पहिली विकेट हायट्रिक पूर्ण केली गणेश जाधव. त्याच्यानंतर धावसंख्या पोहोचते ती मात्र 33 या अंकावरती. 4 फलंदाज बाद झालेत. गणेश जाधवनं पहिली विकेट हायट्रिक पूर्ण केली. त्यानंतर आपण पाहू शकाल सचिन पाटील चाणे यांनी देखील विकेट हायट्रिक पूर्ण केली. त्यानंतर जयेश भोईर चाणे यांनी तिसरी विकेट हायट्रिक पूर्ण केली. म्हणजे अशा 3 गोलंदाज आहेत की ज्यांनी मात्र विकेट हायट्रिक पूर्ण केली आहे आणि ती संधी निर्माण झाली आहे गोलंदाज शुभम करिता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शुभमला. शुभम टू शुभम. यावेळेस काय चेंडू टाकलाय अफलातून. सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे आणि विकेट हायट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आहे शुभमनं. कम ऑन डीजे. स्पर्धेतली ही मात्र 4थी विकेट हायट्रिक नावावरती जाईल शुभमच्या. खूप चांगल्या पद्धतीने शेवटचा चेंडू टाकला. मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता शुभमचा, परंतु त्या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त केली. आणि न्यू बॅट्समन चालू हंगामामध्ये या फलंदाजानं कमी वयामध्ये उंच भरारी घेतली आहे. निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचं षटक मात्र या इनिंग मधलं शिल्लक आहे. मी टॉस साठी आमंत्रित करतोय अद्वैत कांगारू 11 संघाचा संघनायक आणि रोहित स्पोर्ट्स संघाचा संघनायक. आपण टॉस साठी सज्ज व्हायचं. करण या ठिकाणी मात्र शेवटचा षटक घेऊन येतोय. मॅन फ्रॉम खरिवली. खरिवली गावचा हा मात्र खेळाडू आहे आणि त्याची वर्णी लागली आहे ती मात्र जय बजरंग पाचापूर या संघ. हॅलो हॅलो हॅलो.
करण पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती पहिला चेंडू मात्र डिलिव्हर केला जाईल राऊंड द विकेट ना. अप्रतिम दर्जाचा मात्र चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेलाय करणच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकला गेलाय. कमबॅक जबरदस्त पाहायला मिळतंय जेबी पाचापूर संघाकडून, कारण 33 धावा होत्या त्यानंतर मात्र सलग 3 चेंडूवरती 3 विकेट्स मात्र गमवाव्या लागल्या आणि कमबॅक करून दिलंय शुभम आणि करण यानं. करणने पहिला चेंडू मात्र डॉट काढलाय, चेंडू क्रमांक दुसरा, आणि सामना करेल त्या ठिकाणी राईट हँड बॅट्समन प्रतीक अजून मैदानामध्ये सज्ज आहे. गती परिवर्तन याला म्हणतात गोलंदाजी, याला म्हणतात चाणक्य पद्धत, आणि तीच मात्र म्हणतात असं की ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, आणि तेच दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करण. सलग 2 चेंडू मात्र डॉट काढलेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल 33 या आकड्यावरती. एकंदरीत 5 फलंदाज मात्र बाद झालेत. तिसरा चेंडू देखील निर्धाव निघालाय. लगेच करण या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र अजून देखील ही स्पर्धेमधून कोणी बाहेर गेलेलं नाहीये आणि कोणी क्वालिफाय झालेलं नाहीये, कारण ही लीग एक मात्र प्रेक्षणीय लीग आपल्याला पाहायला मिळतीये. आता यावेळेस उडवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र सुटलाय. त्यानंतर 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न आहेत आणि तिसऱ्या धावेला मात्र प्रतीकला माघारी जावं लागेल. झेल सुटला त्यानंतर मात्र धावचेची विकेट गमावावी लागली प्रतीकला, आणि धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 35 या आकड्यावरती 6वा फलंदाज बाद झालाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय देवेंद्र पाटील, मॅन फ्रॉम मैंदे. धावसंख्या आपण पाहू शकाल खेळ स्कोर कार्ड वरती 35. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि अजून देखील 2 चेंडू मात्र शेष आहेत. खूप चांगल्या पद्धतीने करण गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं खूप गरजेचं आहे. करण डाव हाताचा हा वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. त्यावेळेस मात्र पाहिलं तर उडवलाय चेंडूला. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. निश्चितपणाने पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण होतील आणि 2 धावेच्या साह्याने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 37 अंकावरती. इथून पुढे मात्र पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक राहिला गोलंदाज करणचा. अंतिम चेंडू यानंतर मात्र टार्गेट सेट केलं जाईल. एसटी उद्ध्वस्त, अप्रतिम दर्जाचा चेंडू, ब्लॉक हॉल मधला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद आणि धावसंख्या मात्र स्थिरावली जाईल 37 अंकावरती. 7वा फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त. हॅलो, जितेश पस्ते, आपण 2 मिनिटं फक्त इकडे यायचंय.
हॅलो. तर नक्कीच टॉस बॉक्समध्ये आम्ही जॉईन होतोय. तर नक्कीच सन्माननीय ज्ञानेश्वरजी पस्ते साहेब, मी नक्कीच आपणास इन्व्हाइट करेन टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. या विभागामधील एक डॅशिंग पर्सनॅलिटी, दानशूर नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, श्री भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आणि नुकतंच तर नक्कीच आणि ते सुधीर स्पोर्ट्सचे पुरस्कर्ते देखील आहेत. नाणेफेक मात्र केली जाईल ज्ञानेश्वरजी पस्ते यांच्या शुभ हस्ते. छापाचा कॉल दिलाय शिवाजी पाटील यांनी आणि मात्र छापा आलाय. तर नक्कीच मान्यवरांना मिळत असेल आपण व्यासपीठावरती स्थान पटवायचे. प्रवीण शिंदे, आपण मॅचकडे लक्ष द्यायचे. प्रवीण शिंदे, तर नक्कीच नाणेफेक मात्र जिंकलेत. सर्वप्रथम विचार, टॉस इम्पॉर्टंट होता का? सकाळचा सत्र आहे, टॉस इम्पॉर्टंट होता? हो हो नक्कीच. आता नाणेफेक जिंकले. 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकासाठी मात्र निर्णायक असेल बॅटिंग करायची. कारण कालच्या दिवसापासून आपण पाहिलंय ज्यावेळेला रोहित स्पोर्ट्स पाचगाव रोधी संघ ज्यावेळी टॉस जिंकतो त्यावेळी फलंदाजी स्वीकारतोय. आता मात्र देखील फलंदाजी स्वीकारले. सकाळचं सत्र आहे. समोरचा संघ देखील 2 सामने जिंकलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करत असताना मात्र किती धावांपर्यंत मात्र प्रयत्न असेल, एक टार्गेट सेट असेल 50+ जाण्याचा. नक्कीच 50+ धावांचा प्रयत्न असेल, कारण आपली बॉलिंग लाईन तेवढी चांगली आहे. तर मी जाईन आदेश पाटील जे कॅप्टन आहेत अद्वैत कांगारू 11चे. सर, आपण नाणेफेक मात्र जिंकला असेल तर आपला निर्णय का? नक्कीच आम्हाला क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं, कुठेतरी आमच्या मनावर झालेलं आहे. नक्कीच जे आपल्याला हवं होतं ते आपल्या पदरी मात्र पडलंय. 4 षटकांमध्ये समोरचा संघ 3 सामने जिंकून या लीग मॅचेसच्या रँक करतोय टॉप 3ला. तर त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला सामना खेळायचा आहे. काही रणनीती असेल आपल्या या मॅचमध्ये? रणनीती तशी काय फार एवढी विशिष्ट नाही आहे, कारण समोरचा संघसुद्धा एक चांगला संघ आहे. आम्ही त्यांचे सगळे मॅच बघलेले, एक चांगली फली आहे त्यांच्याकडे, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच दोन्ही संघांना मात्र मॅच चालू आहे, त्यामुळे जसं का वेळ घेते दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री पाहणं आयोजन कमिटीच्या वतीनं बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समधून न्यूज येते. रोहित स्पोर्ट्स रवदी पाचगाव टीम won the toss and elected to bat first. Over to the commentary box. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मोठी विकेट जाते टीम JB पाचापूर संघाची. राहुल भोईर बाद झालाय. या अगोदर आपण पाहिलं तर शिवाजी पाटील बाद झाले. मात्र कुठेतरी बॅकफुटवरती येत आहेत टीम JB पाचापूर. 38 धावांचं माफक आव्हान ठेवलंय आणि आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी मात्र दडपण निर्माण होत आहे. त्या अगोदर प्रत्येक चौकाराकरिता आणि प्रत्येक षटकाराकरिता तानाजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज मात्र दिला जाईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाज जितेश पष्टे, मात्र या ठिकाणी हॅट्रिक चेंडू असेल, विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. या अगोदर आपण पाहिलं तर 4 विकेट हॅट्रिक पूर्ण झालेत आणि पुन्हा एकदा हा 5वा गोलंदाज ठरतोय का हे देखील पाहणं खूप गरजेचं राहत आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय योगेश. या योगेशने अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजी करिता त्यानं पाचारण केलंय. चेंडू क्रमांक 3 हॅट्रिक चेंडू आहे. फटका तर चांगला आहे, मात्र चेंडूपर्यंत निशांत पोहोचतोय. 1 बाउन्स निशांतच्या हातामध्ये चेंडू सरळ स्थिरावलाय, ज्या ठिकाणी मात्र 1 धाव अंकित होईल. 1 धावेने संघाचं खातं होतं ओपन आणि धावसंख्या फलकावरती लागते 2 गडी बाद 1 अशी आपण धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना JB पाचापूर संघाची 38 धावांचा मात्र पाठलाग करताना आपण त्यांना पाहतोय. आतापर्यंत सुधीर दादा 9181 या संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवला, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी त्यांची धावसंख्या मात्र रोखली गेली. तब्बल 6 विकेट्स मात्र त्यांना गमवावे लागले. चेंडू क्रमांक 4 टाकण्याकरिता राईट आर्म ओव्हर द विकेट ना अष्टपैलू खेळाडू आपण जितेश पष्टेला गोलंदाजी करताना पाहतो. यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय बॅट्समन करणनं. कोणत्या प्रकारचा मात्र त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि चांगल्या चेंडूला नक्कीच सातत्याने सन्मान देणं देखील तितकंच खडतर असतं. 5 चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 4 चेंडू मात्र समाप्त झाले. 2 चेंडूचा खेळ इथून पुढे मात्र शिल्लक आहे या ओव्हर्स मधला.
यावेळेस काय स्ट्रोक खेळ आहे, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून फरार होईल 4 धावांकरिता येतोय चौकार. खूप सुरेख चांगल्या पद्धतीचा मात्र या ठिकाणी चौकार येतोय आणि नक्कीच प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराकरिता तानाजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. फळकावरती धावा आपण पाहू शकाल एकंदरीत 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बिग हिट केलं चेंडूला, स्टँड इन डिलिव्हर 1 बाउन्स, बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 9 या आकड्यावरती. यस, निपुण यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा लागलेत 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता इथून पुढे मात्र 18 चेंडू आणि सामना जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. मात्र चांगली मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय दाबाड विभाग प्रीमियर लीग धमाका 2022. धावसंख्या आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती 9 वरती. मात्र षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता तानाजी भोईर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलंय. धन्यवाद. पहिला चेंडू राईट मोर द विकेटनं पहिला चेंडू उडवला. यावेळेस मात्र पाहिलं तर चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. सागर पाटील याच्याकडून 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचते 11 वरती. आता मात्र जेबी पाचापूर संघाकडून कुठेतरी संघर्षाची लढाई पाहायला मिळते. जी लढाई त्यांना पहिल्या मॅच पासून करायची होती ती लढाई आता मात्र पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक धावे मागे आपल्याला मात्र समीकरण या ठिकाणी बदलताना दिसणार आहे. एक बाजूला रोहितजी भोईर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर पष्टे साहेब यांचा संघ. दोघांचाही विचार केला तर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी या पक्षाचं मात्र काम करत असतात आणि निश्चितपणाने एक चांगले युवा नेतृत्व आहे दोघांकडे देखील. यावेळेस मात्र चेंडूला लाफ्ट करण्याचा प्रयत्न, लाफ्टेड फटका पाहायला मिळाला. निशांत खूप चांगला मात्र क्षेत्ररक्षक आहे टीम कांदळी संघाचा. धावसंख्या 1 ने जाती या पुढे ती मात्र 12 या आकड्यावरती. इथून पुढे मात्र निश्चित आपण पाहू शकाल धावसंख्या 12 वरती जाऊन ठेपली आहे. 38 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय जेबी पच्चापूर संघाला. मात्र निश्चितपणाने 2007चा जर वर्ल्ड कप जर आपल्याला आठवला तर निश्चितपणाने केनियासारखा एक मात्र संघाने एक चांगल्या बलाढ्य संघाला मात्र बाहेर घेऊन गेले होते. तो म्हणजे साऊथ आफ्रिकेला बाहेर घेऊन गेले होते आणि तसंच काय या ठिकाणी चित्र वाटू लागले या मॅच मध्ये. यावेळेस मात्र पाहिलं तर खूप चांगल्या आणि चाणक्य पद्धतीने चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र समीकरण उरलंय 15 चेंडू आणि 22 धावा. काय सामना मात्र पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. मॅच कशी असावी तर यास जय बजरंग पाचापूर आणि सुधीर दादा 9181 यासारखी 15 चेंडू आणि 22 धावा. ठोसा दिला जातोय. दोन्ही बाजूने आक्रमण संघर्षाची लढाई परिकष्टा केल्या जातात. दोन्ही टीम्सला माहिती आहे ही स्पर्धा जर जिंकायची असेल तर मेहनत तर घ्यावीच लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला. फर्स्ट स्लिप मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केलाय. धावसंख्या 1 ने जाती या पुढे ती मात्र
17 या आकड्यावरती आणि ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्यांचं नाव आहे निवृत्ती पाटील. आज प्रेक्षणीय मॅच देखील पाहायला मिळेल. अगई विभाग विपक्ष दाभाड विभाग ज्यासाठी आकर्षक ट्रॉफीज देखील आपण मंचावरती पाहतोय. नक्कीच आघाई विभागातील अनेक दिग्गज खेळाडू आज आपल्याला या मैदानामध्ये खेळा पाहायला मिळतील. त्यांच्या समोर मात्र टार्गेट दाभाड विभागाची मात्र या ठिकाणी सत्व परीक्षा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज मयूर पष्टेला. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये येईल ज्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं, फंबल पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्या 1 ने जाते पुढे ती मात्र 18 वरती. आता मात्र या ठिकाणी आवश्यकता राहिली आहे ती 13 चेंडू आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता जय बजरंग पाचापूर संघाला. अजून देखील हा सामना मात्र दोन्ही बाजूने झुकलाय. जो जितेगा वही सिकंदर. विजयाचं पारड विजयाचं वारं मात्र कोणाच्या बाजून झुकणार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय, परंतु नशिबाची साथ मिळताना दिसत नाही कारण आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो आहे. चेंडू मात्र त्या ठिकाणी गतीनं कमी झाले. मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि इथून पुढे सामना जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 9च्या सरासरीने चालावं लागेल टीम JB पाचापूर संघाला. विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. यानंतरची देखील एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रोहित स्पोर्ट्स विपक्षामध्ये टीम असेल अद्वैत कांगारू 11 संघाचे संघमालक जयेश गोट्या पाटील आणि त्याच नंतर सागर भोईर यांचा संघ आणि रोहित स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय सुरेश हुतेकर यांचा संघ. गणेश जाधव दाभाड कुठे असाल तर त्वरित संपर्क साधा कारण आपण मुख्य खेळाडू आहात रोहित स्पोर्ट्स संघाचे. जातोय मॅच कडे. 12 चेंडू 18 धावांची गरज. काय सामना मात्र रंगतदार पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये पाहिला तर सामना झाला बाबा टायगर विपक्षामध्ये अद्वैत कांगारूला 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना महिंदे संघाच्या ऋतिक पाटीलना सामना जिंकून दाखवला. त्याच नंतर पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने मॅचेस कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. अद्वैत कांगारू संघाचा विचार केला ना तर सगळे हातातले सामने त्यांनी गमावलेत. बारा चेंडू आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर किती चौकार लावले. आतापर्यंत करणच्या बाट मधून मात्र 3 चौकार लगावले गेलेत आणि या 3 चौकारांकरिता सन्माननीय तानाजी भोईर साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 300 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. प्रत्येक चौकाराकरिता प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जात आहे. सन्माननीय रोहितजी भोईर यांचे पिताश्री आहेत. पहिला चेंडू टाकण्याकरिता प्रतीक कांचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट न हाफ टायगर चेंडूला शॉर्ट पूल केला. पायलेग सीमा रेषेकडे चेंडू निघून जाईल. आर पार सीमा पार 4 धावांकरिता येतोय चौकार. की घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतात आणि तसंच काही काही दिसून वाटू लागले टीम सुधीरदादा 9181 संघाच्या बाजूनं. नशिबाची साथ मिळताना दिसत नाहीये तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. समीकरण आता मात्र बदललंय. 11 चेंडू आणि इथून पुढे 14 धावांची गरज. बॅटर आपण या ठिकाणी पाहिलं तर योगेशच्या बॅट मधून मात्र चौकार आलाय. त्याला देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे एकंदरीत 400 रुपये आमच्याकडे जमा झालेत.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता योगेश यानं. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते, धावसंख्या 1 जाते पुढे. ती मात्र 25 या आकड्यावरती. 2 चेंडूचा मात्र खेळ झालाय आणि 2 चेंडूवरती मात्र 5 धावा खर्च करतोय प्रत्येक. महागडी गोलंदाजी केली जाते, परंतु कुठेतरी मात्र आपण पाहिलं तर सागर याला मात्र गोलंदाजी मार्गवरती आणणं गरजेचं होतं, कारण तुम्हाला विकेट्सची गरज होती. तर विकेट टेकर गोलंदाजाची मात्र या ठिकाणी गरज होती. प्रतीक या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती मात्र 5 धावा. चेंडू क्रमांक 3 सामना करेल करण. अप्रतिम फलंदाजी केली आहे करणनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चाणक्य पद्धतीचा फटका. थर्ड मॅन रिझन मधून चेंडू होईल फरार, जाईल 4 धावांकरिता. करण ऑन फायर. धावसंख्या मात्र 4 ने जाते पुढे. ती मात्र 29 या आकड्यावरती. यस, स्कोरर मित्र माझे सूरज पाटील चाणे एक जबरदस्त स्कोरिंगची भूमिका बजावत आहेत. त्यांचं देखील धन्यवाद आणि हार्दिक स्वागत देखील. दुसऱ्या धाव्याकरिता नजर हटी दुर्घटना घटी अशातला प्रकार पाहायला मिळतो. 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती मात्र 31 या अंकावरती. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. धावसंख्या मात्र पोहोचते ती 31 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला मात्र 4. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखना स्ट्रोक आलाय. काय फलंदाजी करतोय करण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न आहे. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल का. सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. गुड कॉलिंग, चांगला कॉल पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा हस्तगत केल्या आणि एकंदरीत धावसंख्या जाऊन 2 ने पोहोचते. ती मात्र 33 या अंकावरती. विजयाच्या उंबरट्यावरती पोहोचताना दिसतोय. 7 चेंडू आणि सामना जिंकण्याकरिता इथून पुढे आवश्यकता आहे 5 धावांची. 7 चेंडू 5 धावा. परंतु हा खेळ आहे क्रिकेटचा, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकला जात नाही तोपर्यंत आपण कोणत्याही टीम्सला मात्र विजयी घोषित करू शकत नाहीये. हे देखील क्रिकेटमधलं एक सूत्र आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. मात्र हा सामना कोणाच्या बाजूने झुकणार. करणने अफलातून फलंदाजी केली आहे आतापर्यंत, खूप चांगली मात्र फलंदाजी केली आहे. 23 धावांवरती नाबाद खेळी करतोय. सिंहाचा वाटा उचललाय प्रतीक. राईट मुहूर्त विकेटनं. यावेळेस मात्र कमबॅक करून दिलाय. चेंडू खाली राहिलाय. या 3 षटकांचा मात्र खेळ संपलाय आणि आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षणीयता निर्माण झाली आहे. तर येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा. आणि हा सामना संपल्यानंतर अद्वैत कांगारू संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं. तर जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती योगेश आणि गोलंदाजी मार्ग वरती पाहू शकाल आपण सागर पाटील, मॅन फ्रॉम दलंडे. आयकॉन प्लेअर आहे या टीमचा. चॉईस प्लेअर मध्ये त्याची या गणना केली गेली आहे. अनेक संघमालक या खेळाडूला घेण्यासाठी उत्सुक होते. पहिला चेंडू
अप्रकेर चेंडू बॅकफुट वरती गेले, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे चेंडू, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. खराब रणनीती, बॅट टेकवणं खूप गरजेचं होतं. फलंदाज बाद होतील योगेश. गणेश जाधव दाभाड कुठे असाल तर त्वरित संपर्क साधा. गणेश जाधव, कारण यानंतर लगेच सामन्याला मात्र सुरुवात होतीये. आणि आता मात्र बॅटिंग करिता आले आहेत जय गावळे. अनुभव आहे यांच्याकडे आणि मात्र शब्द दिला होता मॅच चालू होण्यापूर्वी का प्रवीण या मॅच साठी माझं खूप मोठं योगदान असेल आणि आज मात्र मॅच विनिंग पारी खेळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सामना जिंकण्याकरिता 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 4 धावांची गरज आहे. जय गावळे ऑन स्ट्राईक. सागर पाटील मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करून मात्र धावची स्वरूपामध्ये एक गडी टिपला. राईट मोर द विकेट. चेंडू क्रमांक 2. या वेळेस चांगला चेंडू अतिशय गतीने टाकलाय. करण नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. मात्र कुठेतरी रणनीती चुकली आहे, कारण शेवटच्या चेंडूला करणला स्ट्राईक रोटेट करून घ्यायची होती. स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. तो चेंडू डॉट निघला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आता अडचणीमध्ये सापडलाय जेबी पच्चापूर संघ. क्रिकेटमध्ये या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाज सागर पाटील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. निश्चितपणाने खूप चांगली मात्र मॅच रंगताना पाहायला मिळते. अशा मॅचेस देखील जिंकले जातात. सागर पाटील मॅच विन करून देणार का आपल्या टीमला? मॅच मात्र जिंकून देतोय का? मात्र खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ साकारला होता. यस, सागर पाटील यांनी हा सामना जर जिंकून दाखवला तर संघाचे संघ मालक सन्माननीय ज्ञानेश्वर पष्टे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 4 चेंडू 3 चेंडू आणि 4 धावा. त्यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. त्यानंतर 1 धाव कंप्लीट. हे या अगोदर करायचं होतं. मात्र आता 1 धावेने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे 35 वरती. आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. ज्या खेळाडूने 10 चेंडू मध्ये 23 धावांची खेळी साकारले. करण ऑन स्ट्राईक. मात्र काय घडतंय? मॅच विनिंग पारी खेळणार का? आतापर्यंत सिंहाचा वाटा उचललाय. करणने हा सामना जर जिंकून दाखवला तर या स्पर्धेचा नव्हे, या मॅचचा नव्हे तर स्पर्धेचा हिरो ठरू शकेल. मॅन फ्रॉम खरिवली करण. 2 चेंडू 3 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे? खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही संघ मात्र संघर्ष करतायत. संघर्षाची परिकष्ठा पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू आहेत अपोजिट टीम मध्ये. राहुल भोईर, जितेश पष्टे, रोहित ठाकरे, सागर पाटील एकाच एक सरस खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. टीम मिटिंग घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. जितेश पष्टे आपल्याला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना जिंकण्याकरिता सागर पाटील अफलातून गोलंदाजी करतोय. 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील जाहीर केलंय. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र बॅटची कडा लागली आहे. 1 चेंडू आणि आता 2 धावा. 2 धावा आणि 1 चेंडू. पर अंदर कोई नहीं जाएगा. सामना मात्र कोणी जिंकू द्या, मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. खूप रोमहर्षक सामना. कंपल्सरी चेसिंग राहील.
अंदर कोई नहीं जाएगा वरना मार खाएगा. एक चेंडू आणि 2 धावा. गणेश मस्कर यांच्याकडून देखील 500 रुपये. ज्ञानेश्वर पष्टे यांच्याकडून देखील 500 रुपये. गोलंदाज सागर करिता हा सामना जिंकून दाखवला तर कंपल्सरी चेसिंग राहील याची मात्र दक्षता घ्या. एक चेंडू 2 धावा. स्ट्राईक डोर ते आपण पाहू शकाल. जय गावळे अनुभव आहे. सागर पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच रंगताना पाहायला मिळाले. मात्र पंचांच्या निर्णयाचा अंतिम स्वीकार करावा लागेल ही देखील दक्षता घ्यायची आहे. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आणि पाहतो आपण स्ट्राईक एंड वरती जय गावले. सामना सुरू करायचा आहे. सागर पाटील अंतिम चेंडू घेऊन जाईल. बॅट्समन जय गावळे करिता. या ठिकाणी पाहिलं तर यस सुधीर दादा 9181 या संघाने सामना मात्र जिंकलाय. अँड हार्ड लक टीम जेबी पाचापूर. या ठिकाणी पारितोषिक घेण्याकरिता यायचंय. बॅट्समन करण, बॅट्समन योगेश आणि त्याच नंतर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने मॅच जिंकून दाखवली आहे सागर पाटील. हॅलो तर नक्कीच सागर पाटील मात्र आपण इकडे यायचं आहे. आपल्यासाठी मात्र जे पारितोषिक लावलं होतं संघाचे संघमालक दानेश्वरजी पस्ते साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि गणेशजी मस्कर शे नक्कीच त्यांची नियुक्ती झाली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मोंडूल गट अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक असेल ते देखील आपण स्वीकारायचे. तर या मॅचचा मात्र मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तर या सागर पाटील आपल्यासाठी जे 1000 रुपयाचा पारितोषिक होता ते मात्र मिळालं आहे.